सांगितले जर एस बी म्हणजे एचं आणि बीचं गुणोत्तर 2:3 आहे, बी सी म्हणजे बीचं आणि सीचं गुणोत्तर 4:5 आहे, तर एबीसीचं गुणोत्तर किती? एचं आधी बी सोबत दिलंय, मग बीचं सी सोबत दिलंय. आता एबीसीचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. मग सर्वप्रथम काय करायचंय, हे गुणोत्तर आपल्याला काढायचे, लिहून घेऊया. एचं बी सोबत आणि सी सोबत गुणोत्तर काढायचंय. मग वरती काय दिलंय बघा, एचं बी सोबत गुणोत्तर किती? 2:3. ह्या एचं या बी सोबत बघा 2:3 गुणोत्तर आहे. त्यानंतर बघा बीचं सी सोबत किती आहे बघा, बीचं सी सोबत 4:5 आहे. ओके, या प्रकारे मांडणी करून घ्यायची. एबीसीचं आपल्याला गुणोत्तर काढायचंय. आधी एचं बी सोबत घेतलंय, मग बीचं सी सोबत घेतलंय. मग काय करायचं बघा, पुढं हा जो 3 होता तो पुढे तसंच घ्यायचा आहे, आणि हा जो 4 होता तो मागे तसंच घ्यायचा आहे. म्हणजे रिकाम्या जागेवरती त्याच्या मागे जो अंक असेल तो घ्यायचा आहे. ओके, म्हणजे हा 3 पुढे गेला आणि हा 4 मागे आला, आणि मग अंकांचा गुणाकार करायचा आहे. बघा, 2 चोक होतो 8 यांचा गुणाकार, नंतर बघा 3 चोक होतो 12 यांचा गुणाकार, आणि 3 5 होतात 15, म्हणजे 8 12 15 याचं उत्तर असेल